युवा नेते आमदार विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून कोपरगाव शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 4 मधील अनेक विकास कामांना गती देण्यात आली असून मुख्य रस्त्यावर प्लेविंग ब्लॉक बसवण्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. या कामामुळे परिसरातील नागरिक तसेच आस्थापनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेविका सौ दीपाली संजय उदावंत व नगरसेवक आकाश वाजे यांनी स्थानिक नागरिक आणि आस्थापनधारकांच्या वतीने नगराध्यक्ष पराग संधान यांचे आभार मानले आहेत. यावेळी उपस्थित नागरिक व व्यावसायिकांनी नगराध्यक्ष पराग संधान यांचा सत्कार करून विकास कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या प्रसंगी संजय उदावंत, नगरसेवक आकाश वाजे, डॉक्टर किशोर नागरे, संतोष देवळालीकर, संदीप राशीनकर, सचिन महाजन, सचिन कटाळे, बबलू हलवाई, आपना बाजारचे मोरे, मुकुंद उदावंत, सचिन उदावंत, बाळासाहेब आवारे, संजय वाणी, योगेश लासुरे, संजय मरसाळे, गौतम प्लाऊडचे पटेल बंधू, दीपक शेठ हलवाई, मोहन शर्मा तसेच नगरसेवक RD सोनवणे, जितेंद्र रणशूर, फिरोज पठाण, अतुल शेठ काले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रभागातील रस्ते व मूलभूत सुविधांच्या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशाच विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. युवा नेते आमदार विवेक भैया कोल्हे साहेब तसंच लोकनियुक्त नगराध्यक्ष संधान साहेब यांच्या विकास दृष्टिकोनातून कोपरगाव शहरातल्या विविध विकास कामाला सुरुवात झालेली. आज प्रभाग क्रमांक 4 मधून आमच्या वार्डातून जे बऱ्याच व्यापाऱ्यांची मागणी होती व का या परिसरामध्ये त्यांना वारंवार खूप त्रास व्हायचा. त्यांच्या दुकानासमोर कायम चिखल वगैरे, तर त्यांना धंदा करता येत नव्हता. तर त्यांची तिथलं मेडिकल असू, डॉक्टर असू, जे काही कपड्यांच्या दुकानी, तर व्यापाऱ्यांनी कायम गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होती व ते काही ह्या परिसरामध्ये आमचं काहीतरी इथलं तुम्ही हे कामाचं मार्गी लावा. त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष साहेबांनी ते सूचनेचं त्यांचं हे केलं का हे तुमचं जे प्रश्न आहे तो मार्गी लावू आम्ही, आणि ते दृष्टिकोन ठेवून आज तिथं त्या परिसरातले जे सर्व व्यापारी आमचे पटेल असू, सचिन महाजन असू, डॉक्टर नागरे असू, आपणा बाजारचे मालक असू, तसेच आमचे सर्व व्यापारी आज आलेले अध्यक्ष साहेबांचे आभार मानायला. आणि आज जे म्हणजे जे चौकातलं पाणी खालीपर्यंत यायचं व तिथल्या दुकानदारांचे ती कायम समस्या राहायची. काही हे पाणी जे वरतून आलं, काही सांडपाणी असू, तर ते वारंवार तिथं समोर आहे ना चिखल व्हायचा. तर ते व्यापाऱ्यांना तिथले कोणतं गॅरेजवाले असू, दुकानदार असू किंवा कोणी सर्व प्रकारचे व्यापारी त्यांना खूप कायम त्रास झाला. त्या निमित्ताने ते म्हणायचे का इथं तुम्ही काहीतरी प्रश्न मार्गी लावा. तर अध्यक्ष साहेबांनी ते आमची मागणी मान्य करून तरी त्या कामाला सुरुवात केली आणि जे पेवर ब्लॉकचं काम आहे आज पूर्ण फायनल झालं. त्या निमित्ताने तिथले परिसरातले सर्व व्यापारी आज साहेबांचा आभार व्यक्त करायला आलेले. तर ह्या पेवर ब्लॉकचा अजून एक फायदा आहे, जे आमचे पूर्वेकडचे जे सर्व परिसर आहे, कापड बाजार असो, सराफ बाजार असो, शिवाजी रोड असो, कालेमाळा असो किंवा आमचा सप्तऋषी माळा असो, या परिसरातले नागरिक सकाळी व संध्याकाळी इथं म्हणजे आपलं दिवसभरचं काम वगैरे आवरून त्यांना म्हणजे वॉकिंग करायला निघतात. त्यांना आज हे एकदम चांगलं एकदम सुविधा झालेली, वॉकिंग ट्रॅक झाला एक प्रकारचा. आताच म्हणजे अजून पूर्ण काम झालेलं जवळजवळ 100% काम आज पूर्ण झालं. पण उद्यापासून तुम्हाला तिथं लक्षात येतील का पूर्ण नागरिक, महिला असो, सर्व लहान मुलं असो, काही वॉकिंग करता, काही सायकलिंग करता, तर त्यांना आज हे फिरायला एक चांगली जागा झालेली आहे. तर हे आपलं शहर हे सुंदर व स्वच्छ करण्यात जे भैयांचं ध्येय आहे त्याची आता ही एक म्हणजे समोर सर्वांच्या नागरिकांच्या समोर एक उदाहरण आहे का. बस एवढं थांबून मी भैया साहेबांचे आज आणि भैया साहेबांचे आभार व्यक्त करतो. आमचे युवा आमदार विवेक भैया कोल्हे आणि आमचे नगराध्यक्ष संधान साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ST स्टँड बसू तर साहेबा कॉर्नरपर्यंत प्युअर ब्लॉक होती, साईड पट्टी होती. इतकं उत्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे. त्यानंतर गवंडी गल्लीपासून तर अमरधामपर्यंत ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. म्हणजे एकदम मूलभूत जे गरजा आहे ते पूर्ण होताना दिसत आहे. मी खूप खूप धन्यवाद मानतो अध्यक्ष साहेबांचे. आधी सर्व काम
व्यवस्थित पार पाडलं. तसंच मी अध्यक्ष साहेबांचं सगळ्यांचे आभार आहे. आपल्या कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष यांच्या वतीने जे काही मेन रोड कोपरगाव या ठिकाणी बस स्टँड ते साईबाबा कॉर्नर हे प्युअर ब्लॉकचं जे काही काम करण्यात आलं ते खूप चांगल्या प्रकारचं झालं आणि त्यामुळे आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना त्याचा आनंद आहे आणि त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आमच्या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आभार. धन्यवाद. मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सत्काराची काही गरज नाही, कारण ही आमची नगरसेवक नगराध्यक्षांची जबाबदारी आहे का जनतेच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे. आता जे संजू भाऊ आकाश भाऊनी जे सांगितलं का एस टी स्टँड पासून तर साईबाबा तपोभूमीपर्यंत रस्त्याच्या कडेनी सगळीकडे हे पेवर ब्लॉक टाकले गेलेले आहे. त्याच्यामुळे धूळ कमी होणार आहे, पर्यायाने नागरिकांचं किंवा व्यापाऱ्यांचं जे नुकसान होत होतं ते पण कमी होणार आहे आणि व्यवसायालाही चालना मिळणार आहे. कारण आज त्याच्यामुळे रस्त्यावर कुणी वेड्यावाकड्या गाड्या लावत होते, घाण होत होती, तर त्या कॉन्ट्रॅक्टरनी प्रॉपर ज्या ट्रीटमेंट दिल्या होत्या त्या पण प्रॉपर केलेल्या आहे. आम्ही पण स्वतः लक्ष देऊन त्या पेवर ब्लॉकची पण चेकिंग केली होती, त्याची क्वालिटीही चेक केली होती आणि त्याचं जे लॉकिंग असेल किंवा जे काम होतं ते प्रॉपर झाल्यामुळे या शहरातली जेवढी जी कामं चालू आहे, म्हणजे फक्त हेच काम नाही, शहरात आम्ही आल्यापासनं जानेवारीपासनं जेवढी कामे चालू आहे ही सगळी चांगल्या क्वालिटीची, स्वतः लक्ष देऊन प्रत्येक नगरसेवक आमचा त्या कामांवर लक्ष देतात. त्याप्रमाणे आमचे बांधकामचे सभापती असेल, आरोग्याचे असेल, तो त्याचे डिपार्टमेंट सांभाळतो आहे. त्यामुळे आज आपल्याला ह्या शहरातला बदल दिसतो आहे. आणि मी नागरिकांनाही आव्हान करतो की काही ज्या अडीअडचणी असतील त्या आपण आमच्याकडे संपर्क साधावा, त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच आम्ही पण वार्डात आपल्याला प्रत्येकाला भेटायला येणार आहोत. जो आम्ही शब्द दिला होता तर त्या पद्धतीने आता साधारण एक पुढच्या आठवड्यात माननीय बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात स्वच्छता अभियान चालू करतो आहोत आणि प्रत्येक प्रभागात एक 2 प्रभाग मिळून पण आम्ही व नगरपालिकेचे सर्व अधिकारी स्वतः आपल्या भेटीला येत आहोत की मान्सूनपूर्व काय अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या प्रभागात येणार आहोत आणि त्याकरिता आपण उपस्थित राहावं व आपल्याही वार्डाच्या जास्तीत जास्त समस्या आपण सांगावे की जेणेकरून आम्हालाही समजेल का वार्डात काय समस्या आहे आणि त्या सोडवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा सर्व नगरसेवक असतील आणि त्या प्रभागातील किंवा मेन रोडवरील जे व्यापारी ज्यांनी आता आमचा जो सत्कार केला त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.